नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा परिषद यवतमाळ अंतर्गत आरोग्य खात्यातील परत एकदा नवीन कंत्राटी पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। पाहूयात सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून काय कोणते कोणते पदे भरण्यात येणार आहेत, तसेच त्या पदांकरिता आवश्यक शैक्षणिक पात्रता काय ठेवण्यात आलेली आहे आणि एकत्रित मानधन किती असेल। तर राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत ही पदभरती केली जाते। या पदांकरिता जी काही पदे या भरती अंतर्गत भरण्यात येतात त्या पदांकरिता तुम्हाला कुठल्याही प्रकारची परीक्षा द्यायची गरज नसणार आहे। ठीक आहे, तर तुमचं सिलेक्शन जे आहे ते एकतर इंटरव्ह्यू बेसवरती पार पडेल किंवा काही पदांकरिता तुमची डायरेक्टली जी काही मार्क्स असतील तुमच्या शेवटच्या वर्षाचे आणि त्याचं प्रोपोर्शन घेऊन तुमचं या ठिकाणी सिलेक्शन केलं जातं। तर पहा, राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी पदभरतीची जाहिरात सन 2025 मार्फत दिनांक 15/4/2025 म्हणजे आज रोजी या ठिकाणी ही महत्त्वाची जाहिरात जी आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। आपण ही PDF डाउनलोड करून पाहूया, जेणेकरून त्याच्यामध्ये आपल्याला अधिक माहिती जी आहे ते घेता येईल। ठीक आहे, तर पहा, जिल्हा एकात्मिक आरोग्य कुटुंब कल्याण सोसायटी राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान यवतमाळ कंत्राटी पदभरती करण्याबाबत। तर पहा, यामध्ये कोणते कोणते पद आहेत। मेडिकल ऑफिसर पार्ट टाइम आणि फुल टाइम हे दोन पद आहेत। यामध्ये फुल टाइमसाठी SC प्रवर्गातील उमेदवारांकरिता एक जागा आहे आणि पार्ट टाइमसाठी ओपन प्रवर्गातील उमेदवारांना एक जागा आहे। तर पहा, फुल टाइमसाठी MBBS तुमचं एज्युकेशन असायला हवं। काउन्सिल नोंदणी प्रमाणपत्र देखील या ठिकाणी आवश्यक असणार आहे। 60,000 रुपये तुम्हाला पर मंथ मानधन दिलं जाणार आहे। नंतर मेडिकल ऑफिसर पार्ट टाइमसाठी ओपन प्रवर्गातील उमेदवारांसाठी ही जागा आहे। यामध्ये गायनेकोलॉजिस्ट, ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट, ENT फिजिशियन किंवा पेडिट्रिशियन, सर्जन किंवा स्पेशालिस्ट, MMC काउन्सिल रजिस्ट्रेशन हे कंपल्सरी लागेल। यापैकी तुमच्याकडे कुठल्याही एक डिग्री जर असेल तर तुम्हाला या ठिकाणी या पदाकरिता अर्ज दाखल करता येणार आहे। 30,000 रुपये पर मंथ तुम्हाला मानधन दिलं जाईल। नंतरचं जे काही पद आहे ते स्टाफ नर्स। ओके, सो 4 जागा या ठिकाणी स्टाफ नर्सच्या भरण्यात येत आहेत। महिला प्रवर्गासाठी ही जागा असणार आहे। ST साठी एक जागा आहे, OBC साठी एक, VJA साठी एक जागा आणि ओपन प्रवर्गातील उमेदवारांकरिता एक जागा, असे टोटल 4 जागा या ठिकाणी भरण्यात येत आहे। स्टाफ नर्सच्या पदाकरिता शैक्षणिक अर्हता GNM किंवा BSc नर्सिंग ज्या उमेदवारांचं झालेलं आहे असे उमेदवार या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतात। पर मंथ तुम्हाला 20,000 रुपये मानधन दिलं जाईल आणि अर्ज सादर करण्याचं ठिकाण जे आहे ते तालुका आरोग्य अधिकारी यवतमाळ या ठिकाणी तुम्ही अर्ज दाखल करू शकता। नंतरचे जे काही पद आहे LMV यासाठी एक जागा आहे ST प्रवर्गाकरिता। त्यासाठी देखील या ठिकाणी एज्युकेशन क्रायटेरिया जो आहे तो GNM किंवा BSc नर्सिंग तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे। महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल किंवा मान्यताप्राप्त नर्सिंग कोर्स पास 3.5 वर्षाचा कोर्स पास व रजिस्ट्रेशन आवश्यक या ठिकाणी असणार आहे। 20,000 रुपये पर मंथ तुम्हाला मानधन दिलं जाईल। नंतरचं जे काही पद आहे फार्मासिस्ट, या पदाकरिता 2 जागा आहेत। ओपन प्रवर्गासाठी एक, ST साठी एक। यासाठी एज्युकेशन पहा 12th सायन्स प्लस D.Pharmacy काउन्सिलचे नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक राहणार आहे। ST पद हे सध्याच्या बिंदूनामावलीनुसार ST प्रवर्गातून उमेदवार किंवा भरण्यात येत असून परंतु भविष्यात प्रवर्गात बदल झाल्यास या पदाची जी काही नियुक्ती आहे ते रद्द करण्यात येईल असे या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे। पहा, तुर्तास या ठिकाणी ST प्रवर्गासाठी एक आणि ओपनसाठी एक जागा जी आहे ते भरण्यात येत आहे। 17,000 रुपये पर मंथ तुम्हाला मानधन दिलं जाणार आहे। आता महत्त्वाचं म्हणजे काय, FU2 स्पेशालिस्ट पॉलिक्लिनिक नागरी आरोग्य यवतमाळ या ठिकाणी स्पेशालिस्ट सेवा सुरू करण्याकरिता खालील महत्त्वाची पदे देखील भरण्यात येत आहे। यामध्ये फिजिशियन हे पद आहे, मेडिसिनकरिता एक जागा या ठिकाणी भरण्यात येत आहे। नंतर ऑब्स्टेट्रिशियन अँड गायनेकोलॉजिस्टसाठी एक जागा आहे। नंतर पेडिट्रिशियनसाठी एक जागा, ऑप्थॅल्मॉलॉजिस्टसाठी एक जागा आणि डर्मेटोलॉजिस्ट ओके सो यासाठी देखील या ठिकाणी एक जागा भरण्यात येत आहे। सायकॅट्रिस्ट हे देखील पद आहे। नंतर ENT स्पेशालिस्ट हे देखील पद आहे, त्यासाठी एक जागा या ठिकाणी स्पेशालिस्टच्या भरण्यात येत आहे। तर पहा, याकरिता तुम्हाला अर्ज दाखल करण्यासाठी पहा मुदत देण्यात आलेली आहे। दिनांक 15/4/2025 म्हणजे आज या ठिकाणी आजपासून सुरुवात झालेली आहे। 15 एप्रिल 2025 पासून सुरुवात ते 28/4/2025 ही लास्ट डेट असणार आहे। त्याकरिता अर्ज दाखल करण्याकरिता तुम्हाला आरोग्य अधिकारी कार्यालय यवतमाळ येथे अर्ज जे काही तुम्हाला फॉर्मॅट जो आहे ॲप्लिकेशनचा ते या ठिकाणी दाखल करता येणार आहे। सदर पदांसाठी अधिसूचनेनुसार तक्ता अ आणि प्रमाणे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित उमेदवारांची मुलाखत घेण्यात येईल।
दिनांक संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल, त्यानुसार संबंधितांनी उपस्थित राहणे हे अनिवार्य असणार आहे। यामध्ये तक्ता अ म्हणजे जे काही पदे आहेत स्पेशालिस्टचे त्या पदांकरिता इंटरव्ह्यू घेण्यात येणार आहे आणि त्या संदर्भाची जी काही डेट आहे ते ऑफिशियली डिक्लेअर करण्यात येईल असं या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे। ओके, सो इंटरव्ह्यू विद्यार्थ्यांबरोबर पहा, तुमची जी काही मुलाखत असेल ती महिन्याच्या दुसरा मंगळवार आणि चौथा मंगळवार रोजी या ठिकाणी पार पडणार आहे। यामध्ये अशी अतिविशेषतज्ञ, विशेषतज्ञ आणि वैद्यकीय अधिकारी MBBS हे पद थेट मुलाखतीद्वारे घेऊन भरण्याकरिता खालील तक्ता अ मध्ये गुणांकन पद्धतीचा विवरणपत्र देण्यात आलेले आहे। कशा पद्धतीने तुमची मुलाखत पार पडेल तर पहा, यामध्ये थेट जी काही मुलाखत असेल तुमची त्यामध्ये तुमचे सब्जेक्ट नॉलेज चेक करतील, त्यासाठी 10 मार्क दिले जातील। नंतर रिसर्च अँड अकॅडमिक नॉलेज चेक करतील, त्यासाठी 10 मार्क आणि लिडरशिप क्वालिटी हे देखील चेक केले जाईल, त्यासाठी 10 मार्क दिले जातील आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ॲबिलिटीजसाठी 10 मार्क, एक्सपिरियन्स जर तुम्हाला असेल तर टोटल 10 गुणांपैकी तुम्हाला या ठिकाणी मार्क्स दिले जातील। फॉर गव्हर्नमेंट आणि सेमी गव्हर्नमेंटचा अनुभव असेल तर 2 मार्क, 1 वर्षाकरिता असे मार्क या ठिकाणी 50 पैकी तुम्हाला दिले जातील। ओके, सो नंतर जी काही निवड प्रक्रिया असेल ती 100 गुणांची राहणार आहे। यासाठी दुसरा विवरणपत्र देण्यात आलेले आहे, त्यामध्ये तुमच्या मार्क्सनुसार या ठिकाणी जे काही अकॅडमिक तुमची मार्क्स असतील, मार्कशीट असतील त्यानुसार तुम्हाला मार्क्सचे प्रपोर्शन घेऊन दिले जातील। तर पहा, अंतिम वर्षाच्या गुणांच्या आधारे जर तुम्हाला 60% गुण असतील तर 60 × 50 / 100 केलं जाईल, 50चं प्रपोर्शन घेतले जाईल आणि 30 गुण तुम्हाला दिले जातील 50 पैकी। नंतर पदापेक्षा जास्त जर तुमची शैक्षणिक अर्हता झालेली असेल किंवा तुमचे शिक्षण झालेलं असेल तर त्याचं देखील या ठिकाणी प्रपोर्शन घेऊन तुमचं जे काही गुण तुम्हाला दिले जातील 20 गुणांपैकी 60 × 20 / 100 केलं जाईल आणि 12 गुण तुम्हाला दिले जातील 20 गुणांपैकी। आणि संबंधित पदवी निगडीत अनुभव तुम्हाला असेल तर पहा, एका वर्षासाठी 6 गुण दिले जातील, जास्तीत जास्त 30 गुण असणार आहे। 30 गुणांपैकी तुम्हाला जे काही गुण भेटतील ते 100 पैकी तुमचं या ठिकाणी हे मेरिट असणार आहे। ओके, सो आणि गुणवत्ता यादी जी लागणार आहे ते 1:5, ठीक आहे, 1 जसे 5 याप्रमाणे तुमचे मूळ कागदपत्रे तपासणी करून त्यानंतर मेरिट लिस्ट जी आहे ते डिस्प्ले केली जाईल। ओके, आता अर्ज सादर करण्याकरिता तुम्हाला A4 साईजच्या आकाराचा या ठिकाणी हा फॉर्मॅट जो आहे ॲप्लिकेशन फॉर्म ज्या ठिकाणी PDF जे आहे ते तुम्हाला प्रिंटआउट करून जे काही ओरिजिनल डॉक्युमेंट आहे त्या पाठीमागे तुम्हाला जोडायचं आहे आणि नंतर दाखल करायचं आहे। ओके, सो आपण तो फॉर्मॅट या ठिकाणी सर्वात अगोदर पाहूया। सो पहा, 100 रुपयाचं देखील या ठिकाणी तुम्हाला चलन DD अर्थात DD जो आहे तो फिलअप करायचा आहे किंवा पे करायचा आहे। खुल्या प्रवर्गासाठी 100 रुपये असेल आणि मागास प्रवर्गासाठी 150 रुपये। ओके, सॉरी, जे मागास प्रवर्गातील उमेदवार आहेत त्यासाठी 100 रुपये तुम्हाला चलन पे करावं लागणार आहे आणि खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरिता 150 रुपये चलन राष्ट्रीयकृत बँकेचा डिमांड ड्राफ्ट DD तालुका हेल्थ ऑफिसर यवतमाळ या नावाने जोडायचं आहे किंवा भरायचं आहे। ठीक आहे, तर पहा, हा विनंती अर्ज आहे, ॲप्लिकेशन फॉर्म आहे, या ठिकाणी तुमचं फोटो या ठिकाणी पेस्ट करायचा आहे। विषय पहा, कोणत्या पदाकरिता तुम्ही अर्ज सादर केलेला आहे त्या पदाचं नाव, तुमचे नाव, पहिले नाव, मधले नाव, सर्व माहिती या ठिकाणी तुम्हाला ॲड्रेससह सर्व माहिती जी आहे ते फिलअप करून नंतर सेल्फ डिक्लेरेशन या ठिकाणी भरायचं आहे आणि लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र देखील या ठिकाणी तुम्हाला सोबत जोडायचं आहे। हे सर्व फॉर्म फिलअप केल्यानंतर तुम्हाला महत्त्वाचं म्हणजे जे काही तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट असतील ते त्या फॉर्मच्या पाठीमागे जोडायचं आहे। बाय पोस्ट तुम्हाला हे फॉर्म जे आहे ते त्या ठिकाणी दाखल करायचं आहे किंवा स्वतः त्या ठिकाणी कार्यालयाला व्हिजिट करून देखील दाखल करू शकता। ओके, सो विद्यार्थी मित्रांनो, हे प्रमाणपत्र आवश्यक कागदपत्रे आहे, कोणते कोणते तुम्हाला जोडायचं आहे ते अर्ज केलेल्या पदांकरिता नमूद शैक्षणिक पात्रताबाबत गुणपत्रिका, बोर्ड प्रमाणपत्र, पदवी प्रमाणपत्र, नंतर पदविका प्रमाणपत्र, गुणपत्रिका संपूर्ण वर्षाचे तुम्हाला जोडावे लागतील। नंतर शैक्षणिक अर्हतेबाबतची प्रमाणपत्रे, नंतर संगणक अर्हतेबाबतचं प्रमाणपत्र, MSCIT CCC वगैरे तुमची झालेली असेल तर त्याबाबतचं सर्टिफिकेट तुम्हाला जोडायचं आहे। नंतर कास्ट सर्टिफिकेट असेल, शाळा सोडल्याचा दाखला, जन्म तारखेचा दाखला, प्रमाणित केलेले अनुभव प्रमाणपत्र, संबंधित पदाचा अनुभव जर तुम्हाला असेल तर त्या ठिकाणी तुम्ही अनुभव सर्टिफिकेट देखील या ठिकाणी तुम्हाला जोडायचं आहे। नंतर वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, LHV फार्मासिस्ट पदांकरिता संबंधित परिषदेचे जे काही वैध नोंदणी प्रमाणपत्र आहे ते देखील तुम्हाला बंधनकारक असणार आहे। नंतर
पासपोर्ट आकाराचा फोटो, नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र, सदर अर्जासोबत आवश्यक पत्रे जोडलेली नसल्यास सदर उमेदवाराला कुठल्याही प्रकारचा आक्षेप घेता येणार नाही। तर पहा, हे 11 डॉक्युमेंट आहे, तुम्हाला अनिवार्य असणार आहे, त्या फॉर्मच्या सोबत जोडायचं आहे। ओके, सो अशा प्रकारे ही महत्त्वपूर्ण अपडेट आलेली आहे। 28 एप्रिल 2025 ही लास्ट डेट असणार आहे फॉर्म फिलअप करण्यासाठीची। ठीक आहे, तर पहा, माहिती समजली असेल, लाईक जरूर करायचं आहे। या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील नक्की कॉमेंट्स करून विचारायचं आहे। आणि हो, जर तुम्ही नवीन चॅनल पाहत असाल चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे। तेव्हा भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून। धन्यवाद।